टेन्शन घ्यायचं नाही, आयुष्य बिनधास्त जगायचे, कुणाचे वाईट करायचे नाही, कुणाचे वाईट चिंतायचे नाही, कुणाच्या मागे वाईट बोलायचं नाही, फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं. काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबातच पडत नाही. कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही. लोकांची विविध रूपे असतात. सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात, ज्याच्याशी तुमचा काही संबंधही नसतो. आजकाल लोक देवावर पण नाराज होतात. तर तुम्ही आम्ही कोण आहोत? तर चला, बरोबर आहे ना? तर हेच वाक्य घेऊन कधीतरी आपण पुढे चालायचं असतंय. तर नमस्कार सगळ्यांना, कसे आहात सगळेजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जाओ. तर हा व्हिडिओ आहे 2 दिवसापूर्वीचा. तर तुम्हाला येत आहे, माझ्या व्हिडिओला खूप गॅप पडलेला आहे आणि मला व्हिडिओसाठी खूप डिमोटिवेट होत आहे, कारण माझा वॉच टाईम जो आहे तो पूर्ण कमी झालेला आहे. पण असो का, स्वतःच्या गतीनं का होईना चालत राहायचं आहे आता. आणि बघू आता पुढे स्वामींच्या मनात काय असेल, पुढे तुमच्या प्रेमाच्या मनामध्ये काय असेल माहीत नाही मला. तर असो, मला तर कितीही मी ठरवते पण माझ्याच्यानं तेवढं होतच नाही आहे. आता मी त्यामध्ये आळशी म्हणा किंवा काहीही म्हणा, पण आता मी ठरवते एक आणि होतं एक. बऱ्याच वेळेस मन पण थकतं आपलं. रोजची कामं जरी असले ना तरी पण आपल्याला ते रोजच्या कामापासून तर आपल्याला कुठे पळता येत नाही. आणि जसा वेळ द्यायचा तसा आपल्याला आपल्या फॅमिलीला डिस्टर्ब करून पण वेळ घेता येत नाही आहे. मग आता करणार काय ना? सकाळ संध्याकाळ थोडंसं करावं म्हटलं तर संध्याकाळी करायचं म्हटलं की कुणीतरी घोरतात, त्यामुळे आवाज येतो. आणि त्यातमध्ये माईक मी घेतलेला आहे, पण माईकचं पण मला तेवढा म्हणजे त्याला ओपन कॅमेऱ्याचा ॲप वगैरे आहे, तर ते थोडंसं हे करावं लागतं, कनेक्ट वगैरे करत बसावं लागतं. मला त्याच्यापेक्षा हा थोडासा आपला डायरेक्ट बोललेला व्हॉईसच बरा वाटतो, म्हणून मी सरधोपट आपला हाच वापरत असते. असं सकाळची कामं सगळी झालेली आहेत आणि सकाळची कामं झाली की आपली देवपूजा वगैरे पण झालेली आहे. स्वामींसाठी मस्त आणि छान असा हार आणलेला होता, रोज डेसुद्धा होता आणि तो मला नंतर लक्षात आला ज्यावेळेस मी सगळं म्हणजे फुलं वगैरे वाहून झाले होते माझ्यावाले. आणि आज नशिबाने स्वामीलासुद्धा गुलाब द्यायला भेटला मला. आणि तसंच आपल्या आई महालक्ष्मीलासुद्धा गुलाब वगैरे दिलेला होता मी, जो आपल्या लक्ष्मीचा फोटो आपल्या मंदिरात होता त्याला आणि मूर्तीलासुद्धा. तर असो लाल सगळेच फुलं मी लाल देवीला वाहिलेले आहेत. आणि असं काही ठरवलेलं नव्हतं, पण अचानकच ज्यावेळेस आपल्या हातून काही सेवा घडायची असते किंवा देवाच्या मनात असतं ना, त्यावेळेस सगळ्या गोष्टी आपोआप होतात. तर असो माझी कामं वगैरे झाल्याच्यानंतर मी घेतलेली आहे भाजी निसून. तर भाजी कशासाठी निसत आहे? तर भाजी आपण भाजी करण्यासाठीच निसतो, पण मी थोडे वेगळ्या कारणासाठी. मला करायची होती मेथीचे पराठे, तर त्यासाठी मी मेथीच्या पराठ्यासाठी भाजी निसून घेतलेली आहे. रात्री मला निसून ठेवायला वेळ नाही भेटला, कारण ह्यांनी खूप उशिरा आणली होती भाजी ही, तर त्यासाठी मी सकाळी निवडलेली आहे. नाश्त्याला पोहे वगैरे करून घेतले, थोडीशी मटकी भिजवलेली होती आणि थोडेसे पोहे केले होते. थोडेसे वाटाणेसुद्धा सोलून घेतलेले आहेत. पण खूप दिवसापासून मला वाटाण्याचा पराठा बनवायचा होता, तर म्हटलं चला आज मेथी पण आहे घरी, मेथी आणि हे मटर ह्याचा दोन्हीचा मिळून आपण काय करूया, पराठा बनवूया. त्यासाठी मटरसुद्धा मी सोलून घेतलेले आहेत. इथे साहित्य काढून जेवलेलं आहे. साहित्यामध्ये मी घेतलेलं आहे हिरवी मिरची, जिरे आणि मीठ घेतलेलं आहे. ते आपल्याला मिक्सरला ग्राइंड करायचं आहे. त्यामध्येच मी घातलेले आहेत जेवढे आपण वाटाणे घेतलेले आहेत सोलून तेवढे घातलेले आहेत. इथे जिरे पावडर, धने पावडर, हळद आणि मीठ तर आपण वाटणामध्येच घातलेलं आहे. आणि हे तयार केलेलं जे आपलं वाटाण्याचं वाटण आहे ना ते टाकायचं आहे. त्याचबरोबर थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे माझ्याकडे, ज्वारीचं पीठ नव्हतं म्हणून, आणि थोडंसं गव्हाचं, आणि त्याचबरोबर बेसन पीठ घेतलेलं आहे. हे सर्व मिश्रण एकजीव मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याची कणिक मळून घेतलेली आहे आणि लगे हात चालू केलेले आहेत मी हे धपाटे बनवायला. धपाटे पराठे ह्याला तुम्ही दोन्हीही म्हणू शकता, पण मी ह्याच्यामध्ये मटर घातल्यामुळे, मटर वटाणा जो आपण म्हणतो ना तो घातलेला आहे, त्याच्यामुळे मी ह्याला पराठे म्हणत आहे. कारण मला मटरचे पराठे खूप दिवसापासून खायचे होते आणि सर्वांना मग भाजले की गरम गरम खायला दिलेले आहेत. प्रतीक्षालासुद्धा डब्याला वगैरे दिलेले आहेत. तर चला इथं आपले पराठे जे आहेत ते गरम गरम मस्त असे छान रंगालासुद्धा छान झालेले आहेत आणि चवीलासुद्धा खूप छान झालेले आहेत. तर बघायचा कलर किती मस्त आलेला आहे. असं आपण म्हणतो ना आपल्या जेवणामध्ये
काहीतरी रंगीबेरंगी असावं. तर रंगीबेरंगी काय असावं, रंगीबेरंगी रोज काय करावं, तर तुम्हाला सांगते. मी रोज एक रेसिपीसुद्धा बनवून दाखवली असती, पण कसं आहे ना, ठरवलं तसं काही होत नाही आहे. सकाळी कधी अचानक ड्युटी वेगळी लागते, कधी अचानक प्लॅन खाणाऱ्यांचा वेगळा होतो, कधी कुणाला लवकर जायचं असतं तर कधी कुणाला उशिरा. मग असं वाटतं काहीतरी केलं तर सगळेजण सोबत असावे खायला. एक घरी एक जॉबवर वगैरे असेल तर करण्याची इच्छा नाही होत, तर त्यासाठी मग माझं राहून जातं. आणि मग कधी कधी सगळे असतील तर एखाद्या वेळेस सामानाची सुद्धा कमी जास्त कमतरता असते, म्हणून राहून जातं माझ्याकडून. तुमच्याकडून पण असं होतं का? तर मी बोलत होते रंगीबिरंगी आपण काय खायचं. तर हे असेच हिरव्या पालेभाज्याचे आपण, जर हिरवा पालेभाज्या आपल्याला आवडत नसतील तर असे आपण पराठे धपाटे वगैरे बनवून खाऊ शकतो. त्याचबरोबर त्याचे डोसे बनवू शकतो. त्याचबरोबर आपण बीटरूटचे सुद्धा धपाटे पराठे चपाती किंवा हे बनवू शकतो, आप्पे वगैरे सुद्धा बनवू शकतो. इथं थोडंसं तयार व्हायचं म्हणलं की मुलं म्हणतात कपडे नाहीत, कोणते घालू कोणते नाही, आणि उचलून ठेवायला तर सगळीकडे पसाराच केलेला असतो. त्यामुळे आज खूप चिडचिड झालेली होती. आज थोडंसं स्वामींच्या पारायणाला सुट्टी आहे का, तर चला, कपडे आहेत ते थोडेसे पॅन्टी वगैरे इकडे लावून घेते. रात्रीच लावून ठेवले होते मी. चांगलं ठेवून देवा तिकून पण ताण आहे जीवाला, आणि तसंच ठेवून देवा तिकून पण ताण आहे जीवाला. टापटीप पण ठेवाच कसं हेच कळत नाही माणसाला. वैताग आणून सोडते नुसता. ह्याला वेळच नसतो असा स्वतःच घेऊन ठेवापुरतं सुद्धा. आता माणसाने किती कपड्याच्या घड्या वगैरे व्यवस्थित घालून ठेवा, व्यवस्थित टापटीप घड्या घालून ठेवते मी सगळं. बघा हे शर्ट, वाटते का हे शर्ट कधी तुम्हाला ठेवून दिल्यासारखं? आता ह्याला बघा बरं, इस्त्री केल्याशिवाय घालता येते का? असे कपडे चुरगुळा करून टाकतात, नुसते चुरगुळा. किती दुर्लक्ष करा ह्यांच्या जीवावर, तसंच टाकून द्या, काही करा, हे लेकरं तसंच करतात. माझा जीव ना हे असे कपडे वगैरे अडकून ठेवायचे म्हणलं ना, बसत पण नाहीत. असे कपडे करून ठेवतात घड्या मग नंतर. आजकाल लोकांच्या घरामध्ये कुठे कपडे दिसत नाहीत वरती. माझ्या घरामध्ये ना रात्रंदिवस कुठेही कपडेच पडलेले असतात. बघायला गेलं तर कपडे नसतात, आणि घालायला पसारा आवरायला गेलं तर ते सरत नाही, असं काम आहे. धुयचे तसेच पडलेले, धुवून ठेवलेले तसेच पडलेले, घातलेले तसेच. काय काय कोणचे कपडे काय माहीत, मला काही कळतच नाही. किती मुलं आजकाल टापटीपपणा ठेवतात. चला, या मुलांच्या गर्द्याने ना खरंच खूप म्हणजे जीव कंटाळून गेलता, म्हणून वैतागून थोडंसं बोलले मी. पण आता काय करणार, नव्हती कोणी, मुलंसुद्धा घरी नव्हती कोणी ऐकायला. एकटीच बडबड करत होते. ही संध्याकाळची भाजी वगैरे चिरून घेतलेली आहे, आणि हे झालेलं आहे आपलं संध्याकाळचं जेवण. थोडीशी कोबीची भाजी, वरण भात, चपाती केलेली आहे. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.